सगळीकडे बर्फ पडतोय, एकदम थंडगार वातावरण झालंय आणि त्या कर्द शहरात एक कवी आलाय. त्या कवीचं नाव आहे का. हो, त्याचं नावच आहे का. तर ही कादंबरी म्हणजे रहस्यमय प्रवास आहे, प्रेमकथा आहे, राजकारण, धर्म, आत्मचिंतन आणि बर्फाची गोष्ट आहे. आता एवढं सगळं एकत्र म्हणजे त्या बिचाऱ्या कविकाचा प्रवास किती गुंतागुंतीचा असेल याचा जरा विचार करा. तर हा कवी जर्मनीतून तुर्कस्थानामधल्या एका शहरात येतो. त्या शहरात येण्यामागचं कारण थोडंसं वेगळं आहे, कारण त्या शहरात त्याची क्रश राहते आणि त्या क्रशला भेटायला तो तिथे आलेला असतो. त्याच्या क्रशचं नाव असतं इपेक. पण हा प्रेम भेटीचा ट्रिप की एखाद्या थ्रिलर सिनेमाची स्टोरी, कारण इथे त्याला भेटतात कट्टर धर्मवादी, लष्कर क्रांतिकारक आणि भरपूर सारा बर्फ. एवढा बर्फ की त्या बर्फात ही कथा आणि त्यातील पात्र दोन्ही गोठून जातात. इतर पात्रांसोबतच या कादंबरीमध्ये आणखी एक महत्त्वाचं पात्र आहे, ते म्हणजे बर्फ. हो, हा बर्फ एवढा इम्पॉर्टंट आहे की कधी हा रोमॅन्टिक होतो, कधी डेंजरस आणि कधी तत्वज्ञान शिकवतो. ही कादंबरी वाचताना तुम्हाला वाटेल अरे याने प्रेमकथा लिहिली की राजकीय भाषण, कधी वाटेल हे थ्रिलर आहे, कधी वाटेल काचं आयुष्य कवितेपेक्षा ट्रॅजेडी आहे. जर तुम्हाला एका वेगळ्या गहन आणि सिनेमॅटिक अनुभवाची इच्छा असेल आणि तुम्हाला बर्फ आवडत असेल तर हे पुस्तक नक्की वाचा. या पुस्तकाचं नाव आहे स्नो आणि याचे लेखक आहेत ओरहान पामोक.